भाऊशी बोलते वेळेस त्यांनी सांगितलं की बाबा हे शेड्यूलनुसार मी वापरलं तर मला मागच्या वर्षी 40-41 क्विंटलचा फरक म्हणजे जाणवलं, ते बी 2 महिने लेट करून, बरोबर. आणि यावर्षी तर मी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच्यापेक्षा 1 ते 2 किलो आगाऊच टाकलं, कारण बाकीचा रासायनिक खर्च माझा नाही, जे की शेतकरी जास्त टाकतात ते मी याच्यामध्ये म्हणजे मल्टीप्लायर तंत्रज्ञान वापरलं. तर यावर्षीसुद्धा बरेच शेतकरी म्हणतात की बा यावर्षी उतारा नाही, पण समोरच दिसत आहे की फक्त 1 एकर हळदीचा ढीग अजून झालासुद्धा नाही 1 एकर बरोबर. तर एवढा ढीग उभा राहिलेला, अजून 1 एकर राहील, त्यांचं जवळजवळ अर्धा एकर राहिलेलं आहे. आणि ते सांगतात की मला 40चा उतारा एकरीपर्यंत जाऊ शकतो. हे जे औषध आहे मित्रांनो, हे मल्टीप्लायर तंत्रज्ञान 13 वर्षे संशोधन करून शेतकरी वर्गामध्ये उपलब्ध झालेले आहे. आणि हे तंत्रज्ञान जो कोणी शेतकरी वापरतो त्याची जमीन भुसभुशीत होणारच होणार, पण पहिल्याच वर्षी 30% उत्पन्न देऊन त्या शेतकऱ्यामध्ये पहिल्याच वर्षी त्यांना उत्पन्नामध्ये बढत दिसेलच, पण जमीनसुद्धा सुपीक झालेली त्यांना दिसेल. तर माझं एकच म्हणणं आहे शेतकरी वर्गांना की खरंच याचे रिझल्ट आहेत का, हे पहिल्यांदा तुम्ही अर्धा एकर, 1 एकर किंवा एखादी ओळ वापरून पहा. खरं तिथं एक 8 दिवसात 15 दिवसात तुम्हाला रिझल्ट आले तरच पुढे वापरायचे की नाही हे तुम्ही ठरवा. धन्यवाद मित्रांनो. त्या पहिल्या वर्षी तुम्हाला ते रिझल्ट आल्यानंतर तुम्ही नंतर शेड्यूलनुसार वापरायला लागले, तर मागच्या वर्षी तुम्हाला किती आलं उत्पन्न? जसं शेड्यूलनुसार वापरायला तेव्हापासून मला भरपूर रिझल्ट आला. ज्याच्या रासायनिकमध्ये होतं त्यावेळेस मला जास्तीत जास्त 25-30पर्यंत 28पर्यंत जायचं. खर्च पण वाढ होत होती. आणि जसं मी 2 वर्षापासून कंटिन्यू मला रिझल्ट तिथं येतोय. तर गेल्या वर्षी पण मला 41 क्विंटलचा ॲव्हरेज आलं होतं एकरी 41 क्विंटल. तर 13,000 रुपये खर्च केला होता गेल्या वर्षी. फक्त 13,000? फक्त 13 एका एकरामध्ये. काय वापरलं होतं 13,000? त्याच्यात DAP आणि 10-26 आणि 14-14 हे 3 पोते वापरले होते. आणि जर बाकीचं समजा 2 औषधं सोडले होते मी, वॉटर सोडलं. हे किती किलो टाकलं होतं गेल्या वर्षी मल्टीप्लाय 11 किलो वापरलं होतं. एकरी 1 किलो म्हणजे प्रति महिन्याला 1 किलो? प्रति महिन्याला 1 किलो वापरलं होतं. आणि प्रक्रिया केली होती का? प्रक्रिया पण केली होती. तसं तर गेल्या वर्षी मी 2 महिन्याच्या लेट नंतर वापरलं होतं. आणि या वर्षी जे केलंय मी, तर हे सुरुवाती बीज प्रक्रियापासून महिना असा कधीच सोडला नाही. महिन्याच्या अगोदर 4-5 दिवसांपर्यंत मी मल्टीप्लायर सोडलेच. 1.5 एकर क्षेत्रामध्ये 2 किलो कंटिन्यू सोडायचं. मला यावर्षी काय वाटतं उत्पन्नामध्ये, आणि काय म्हणजे तुम्हाला काय त्याच्यापासून प्रतिक्रिया वाटते? उत्पन्नामध्ये कसं आहे, उत्पन्न याच्या वातावरणाच्या हिशोबाने बरेच शेतकरी म्हणतात की घट आहे. मला तर असं काही वाटत नाही माझा प्रोडक्टमुळं की घट आहे म्हणून. असं तुम्ही पण पाहताय ढिगाच्या नुसार मला 100% 40चाच उतार येईल, ही 100% गॅरंटी आहे. माल बी त्या पद्धतीने दिसत आहे, क्वालिटी बी चांगली दिसत आहे. आणि तुम्ही किती एकर वापरले? 1.5 एकराच्या क्षेत्रामध्ये वापरले. किती किलो वापरलं? मी 18 किलो वापरले. 18 किलो. बघा शेतकरी मित्रांनो, खूप सुंदर पद्धतीनं चर्चा झालेली आहे.